आपण पाहत आहात न्यूज 24 महाराष्ट्र, लोकप्रिय वृत्तवाहिनी, आपलं गाव आपली बातमी। भारतीय संस्कृतीचे आराध्य दैवत भगवान प्रभू रामचंद्र यांचा श्री रामनवमी महोत्सव, गुढीपाडवा ते हनुमान जयंती श्री रामचंद्र संस्था नांदगावपेठ येथे समस्त ग्रामवासी आणि पंचक्रोशीतील श्रीराम भक्तांच्या वतीने संपन्न होत आहे। उद्या रामकथेचं या ठिकाणी समापन आहे। ज्ञानेश्वरी पारायण, तुकाराम महाराजांची गाथा यांचे समापन आहे। परवा सकाळी भगवान प्रभू रामचंद्रांच्या जन्माचं संकीर्तन होईल आणि यासोबत सर्वात महत्त्वाचं म्हणजे ठीक 6 वाजता भगवान प्रभू रामचंद्रांच्या रथयात्रेला प्रारंभ होईल। ही रथयात्रा छत्रपती शिवाजी महाराज चौक, काशीनाथ बाबा मंदिर, कामठा, त्या ठिकाणी मल्लिकार्जुन मंदिर, माळीपुरा, इथून कुंभारपुरा, भगवान शंकरांचं मंदिर, इथून खंडारेपुऱ्यातून आपल्या नांदगावपेठच्या शेवटच्या टोकावर जाईल। तिथून चंदूभाऊ हटवार यांच्या घरापाशी शिवनाथ बाबांच्या मंदिरापासून बाळासाहेब देशमुख, राजूभाऊ गोडसे यांच्या घरासमोरून त्या ठिकाणी बारीपुरा चौकात येईल आणि तिथून बेनाम चौकाकडे जाऊन डॉक्टर मालपाणी यांच्या दवाखान्याजवळ निघेल आणि तिथून पुन्हा ग्रामपंचायतच्या पटांगणावर दुर्गादेवी मंदिराच्या समोरून त्या ठिकाणी ग्रामपंचायतच्या पटांगणावर येईल आणि त्या ठिकाणी रामायणातला अत्यंत हृदयस्पर्शी, भावस्पर्शी आणि अत्यंत भावपूर्ण असा भरतभेटीचा प्रसंग आणि कार्यक्रम त्या ठिकाणी संपन्न होईल। यामध्ये विविध दिंड्या आणि गावातल्या आणि पंचक्रोशीतील सर्व रामभक्त अत्यंत मंगल वेशामध्ये कुंकुम तिलक लावून आणि महिला भगिनी देखील अत्यंत सुंदर अशा पद्धतीचा भारतीय संस्कृतीला अनुसरून पोशाख करून या संपूर्ण रथयात्रेमध्ये संपन्न होणार आहे, सहभागी होणार आहेत। यामध्ये भगवान प्रभू रामचंद्रांचं जास्तीत जास्त संकीर्तन व्हावं आणि आपल्या सर्वांचं जीवन कृतार्थ करून नांदगावपेठ हे केवळ नांदगावपेठ न राहता ते अयोध्या ठरावं अशा प्रकारचं वातावरण यावेळेला निर्माण होणार आहे। आणि म्हणून या संपूर्ण कार्यक्रमामध्ये आपण सर्वांनी अतिशय मनापासून सहभागी व्हावं अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो। दुसऱ्या दिवशी 7 तारखेला सकाळी काल्याचे कीर्तन होईल, महाप्रसाद होईल। या महाप्रसादामध्ये समस्त ग्रामवासियांना आणि पंचक्रोशीतल्या सर्व नागरिकांना, श्रीराम भक्तांना महाप्रसादाचं जाहीर निमंत्रण आहे आणि आपल्या सर्वांना विनंती आहे की या महाप्रसादामध्ये महाप्रसाद बनवण्यापासून तर महाप्रसादाच्या वितरणापर्यंत, वाढण्यापर्यंत आपण जी काही सेवा देऊ शकत असाल ती आपण द्यावी। आपण भगवान प्रभू रामचंद्रांच्या आणि श्रीकृष्ण परमात्म्यांचे आदर्श सांगणारी सगळी मंडळी आहोत। भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने यज्ञप्रसंगाच्या वेळेला जेव्हा भोजनाचा प्रसाद देण्याची वेळ आली तेव्हा स्वतःकडे पात्र उचलण्याची सेवा घेतली। यावरून आपण लक्षात घ्या की सेवा किती महत्त्वाची आहे। आणि या सगळ्यामध्ये हा महाप्रसाद कुणा एका व्यक्तीकडून न राहता तो संपूर्ण ग्रामवासियांच्या वतीनं व्हावं याकरता एक मुठ्ठीभर तांदूळ असेल, मुठ्ठीभर गहू असेल, चिमूटभर साखर असेल, जे आपल्याला वाटेल की जे केवळ आपल्या चिमूटभर किंवा मुठ्ठीभर असेल पण हजारो लोकांच्या मुखामधून ते त्यांच्या जठराग्नीपर्यंत पोचणार आहे आणि हा यज्ञ या ठिकाणी संपन्न होणार आहे। यामध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हावं। नंतर श्री गुलाबराव महाराजांची चरित्रकथा आहे आणि अनेकविध कार्यक्रम आहे। ही कार्यक्रमाची सविस्तर पत्रिका आपल्यापर्यंत पोहोचवलेली आहे। या संपूर्ण कार्यक्रमांमध्ये आपण सर्वांनी आवर्जून उपस्थित राहून आपल्या सर्वांच्या जीवनाचा आनंद वृद्धिंगत करावा आणि भगवान प्रभू रामचंद्रांचा हा उत्सव केवळ त्यांचा उत्सव न राहता आपल्या सर्वांच्या जीवनाचा आनंदोत्सव व्हावा अशा पद्धतीचा आपला प्रयत्न राहील। त्यासोबतच संत श्री गुलाबराव महाराज भक्तिधामची ही वारकरी मंडळी या ठिकाणी या महोत्सवामध्ये अगदी पहिल्या दिवसापासून आणि गेल्या कित्येक वर्षापासून आपली सेवा देत आहेत। ही कांदूर बाजार आणि आजूबाजूच्या परिसरातली आळंदीवरून आलेली आहेत। गायनाचार्य गिरीश महाराज शहाणे आहेत, गिरीश महाराज तोंडे आहेत, महेश, विक्रम, श्रीकांत आणि आमचे सुप्रसिद्ध गायक हरीश गुबाडे अशी सर्व मंडळी या सगळ्या आवारे महाराज आहेत। त्यांचा उत्साह, ही सर्व मंडळी याच्यातला नामसंकीर्तनाचा जो आनंद वृद्धिंगत करत आहे याच्याकरता शब्द नाही आणि अशा सगळ्यांच्या माध्यमातून हा उत्सव अत्यंत परिपूर्ण आणि सुंदर पद्धतीने संपन्न होत आहे। यामध्ये आपण उर्वरित संपूर्ण भगवान प्रभू रामचंद्रांच्या उत्सवामध्ये आता आपली 4-2 कामं बाजूला ठेवून या उत्सवाचा आनंद वृद्धिंगत करावा आणि आपण देखील यामध्ये सहभागी होऊन आपलं जीवन एका अर्थानं कृतार्थ करून यावं अशी माझी सर्वांना नम्र विनंती आहे।